बीडच्या आष्टी तालुक्यातल्या पाटसरा इथल्या दुष्काळी भागामध्ये मुक्ताबाई कारभारी गर्जे यांनी तब्बल 10 एकर शेतात आंब्याची बाग लावलेली होती। यावर्षी तब्बल 7 लाख रुपये खर्च करून ही बाग त्यांनी फुलवली, पण पावसानं मुक्ताबाईंच्या आंब्याच्या बागेत अक्षरशः चिखल करून टाकलाय। या पावसामुळे अंदाजे 40 टन इतक्या आंब्याचा चिखल झालाय। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे। कसं जगावा आता काय आमचं सीए सांगा ना तुम्ही, आमच्या लेकरा बाळ कशावर जगावं, आम्ही कशाने कर्ज तोडावं, आज आम्ही एवढा खर्च केलेला हा? आणि 1 रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा विकला नाही, की आम्ही खाल्ला सुद्धा नाही नीटनीटका। ह्या इकरीसाठी का आता आमचा लई खर्च झाला होता, म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकिलेलं एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं। माझ्या मुलांनी हे सगळं सोडून हे आंब्याचा बाग तयार केला। एवढा मोठा 10 एकराचा आंब्याचा बाग आहे, याच्यात काही सुद्धा आम्हाला परापत नाही घडली। आम्ही काय करायचं? 10,000 झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे। आज ह्याचं मातीमोल झालं, हे मातीमोल झालंय। आज काही त्याच्यामध्ये 1 रुपयाचंही प्राप्ती नाहीये। आणि आज शासन सांगतं की तुम्ही नवउद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा। ठीक आहे, आम्ही कर्ज काढलेत, उसने केलेत, पासणे केलेत। आज आमच्यावरती खूप हालाकीचे दिवस आलेत। शासनाने काहीतरी योग्य पावले उचलावेत आणि हे कर्जमाफी किंवा कुठलं तरी एक ठोस असं हे देऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।